मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा हा नसता उद्योग भाजपच्या सरकारनं कशासाठी सुरू ठेवला हे मात्र समजत नाही. मित्र हो, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून शिवछत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य अगदी एका पाठोपाठ एक अशी सुरू आहे. वैभवशाली इतिहासाची मोडतोड सुद्धा सुरू आहे. अहो, मोठ्या पराक्रमानं निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याबाबत तर मोठी पोटदुखी असल्याचं दिसत आहे. बघा, NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशाच हटविण्यात आला. या निर्णयामुळं महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली होती. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप करीत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे. तुम्ही बघा, सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आलेला होता आणि मग त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात NCERT सोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं चक्क विधानमंडळामध्ये सांगितलं होतं. मात्र त्यानंतर ही कोणतीही दखल घेतली गेली नाही. ही दखल घेणं तर सोडून द्या, आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातून सुद्धा मराठा साम्राज्याचा हा नकाशा हटविण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आपोआप उपस्थित होतं. शिक्षण मंत्र्यांना NCERT कडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. अहो, हा नकाशा हटवल्यामुळं सरकारची नेमकी मनीषा काय आहे हे तर दिसून येतं. सगळीकडून बघा, सगळीकडून यानुसार संताप व्यक्त होतोय आणि याच वेळेला साताऱ्यात तर शिवप्रेमीकडून एका मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. म्हणजे बघा, आमचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास आहे तसा राहू द्या, यासाठी सुद्धा आज मोर्चा काढायची वेळ येऊ लागलेली आहे. अहो, अलीकडेच 11 मार्च 26 रोजी विधान परिषदेच्या पटलावर शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी स्वतः कबुली दिलेली होती. हो, मराठा साम्राज्याचा नकाशा उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये दिसत नाही, मान्य केलं होतं त्यांनी. मग महाराष्ट्र सरकारनं या संदर्भामध्ये केंद्र सरकारला लेखी विनंती केली होती, पण केंद्रानं त्याची दखल नाही घेतली. उलट त्यानंतर लगेचच इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून सुद्धा हा नकाशा काढला गेला. भारताचा, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा संतापजनक प्रकार आहे मित्र. अहो, अगदी 8-9 महिन्यापूर्वी राजस्थानमधून मराठा साम्राज्याला विरोध केला गेला होता. त्याच वेळी जर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी एकजुटीनं जर प्रखर विरोध दर्शवला असता तर आज शालेय पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचं धाडस कोणाचं झालं नसतं. अहो, मराठा साम्राज्याचा अटक ते कटक हा नकाशा केवळ हिंदुस्थानची, महाराष्ट्राची ओळख नाही, तो हिंदू मराठी माणसाला इतर राज्यात मिळणाऱ्या सन्मानाचा आधार आहे. कारण या नकाशामुळेच आज संपूर्ण भारताला हे ठाऊक आहे की मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य केलेलं होतं. नकाशामुळेच मराठ्याची खरी शक्ती जगाला दिसून येते. पण आज तोच नकाशा काढून टाकल्यामुळं संपूर्ण देशात असा चुकीचा संदेश गेलेला आहे की मराठ्यांचा साम्राज्य विस्तारच खोटा होता आणि त्यांनी राजस्थानवर कधी राज्यच केलं नाही. NCERT सारख्या राष्ट्रीय संस्थेनं नकाशा हटवणं ही मोठी चिंतेची बाब आहे. कारण यामुळं आपल्या गौरवशाली इतिहासाच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित उभे राहिलेले आहे. आणि मग इकडं कितीही अटकेपार झेंडे काढल्याच्या गर्जना केल्या तरी राष्ट्रीय स्तरावर जर अधिकृत नकाशाच नसेल तर इतर राज्यातले लोक आपल्या इतिहासावर विश्वास कसा बरं ठेवणार? येणाऱ्या पिढीला दाखवायला जर आपल्याकडे अधिकृत नकाशाच उरला नाही तर आपला पराक्रम केवळ गोष्टीपुरता मर्यादित राहील. आणि हीच भीती आज सर्वांना सतावते आहे. मराठा मावळ्यांनी अखंड हिंदुस्थान अबाधित ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं. हो, रान. नकाशा हटवणं म्हणजेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे, अवमान आहे. आणि हा अपमान आपलं म्हणजे भाजपचं राज्य सरकार, केंद्र सरकार करीत आहे. याचा धिक्कार, याचा निषेध कोणीही करेल. मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा हा नसता उद्योग भाजपच्या सरकारनं कशासाठी सुरू ठेवला हे मात्र समजत नाही. पण मित्रांनो, तुम्ही जरूर याचा निषेध करायला हवा. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा बरं. आणि हो, आपण अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.